आज आम्ही कुठं जातोय पुढे तुम्हाला मी सांगतेच, पण त्याच्या अगोदर आहे ना मला माझं आवरून घ्यायचं होतं. घरातले सगळे कामं मी आवरून घेतले आणि त्याच्यानंतर स्वतःच आवरायला घेतलं. आता दुपारच्या टायमामध्ये आम्ही जातोय. खरंच बाहेर खूप जास्त ऊन होता, पण संध्याकाळचं गेलो तर मग यायला उशीर होऊन जाते आणि सकाळचं गेलो तर घरातले कामं होत नाही असं होऊन जाते. म्हणून दुपारचं आम्ही निघालेलो होतो. म्हटलं असू द्या, जाऊ द्या, किती ऊन लागणार आहे, जायचंच आहे तर मग निघायचंच होतं इथे. तर सगळं माझं आवरून झालेलं होतं आणि स्कार्फ बांधणं खूप गरजेचं आहे, नाही तर खूप मरणाचं ऊन पडतंय. तर ह्या उन्हात आहे ना असं वाटत होतं मला की नकोच आले असते तर बरं झालं असतं. खरंच खूप जास्त आम्हाला ऊन लागलंय. म्हटलं चला मी काही इथून पुढे निघत नाही आता, थोडं मिनिटं का असो ना आपण बसतो कुठेतरी. इथे येऊन आम्ही हा ज्यूस घेतलाय, पण अजिबात तो चांगला नव्हता. आता मिक्स मध्ये चांगलं लागतं, नुसतं मँगो ज्यूस अजिबात चांगलं लागत नाही. खरंच खूप वेगळं होतं आणि कलरच टाकून दिलेला होता जास्त त्याच्यामध्ये, म्हणून मला काय अजिबात ते आवडलं नाही. घेऊन पण नको वाटत होतं मला, तर कसं तरी ते पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर परत ते बोलले की चल आता पुढे निघायलाच पाहिजे. इथं जर टाइमपास करेल तर रिटर्न यायला पण आपल्याला खूप जास्त उशीर होईल. तिथून आम्ही लगेच निघालो आणि जिथे जायचं होतं तिथे पोहोचलो. तर माझ्या भाषेच्या घरी आम्हाला जायचं होतं. त्याच्या सासरेचं थोडंसं ऑपरेशन वगैरे झालं होतं ना, त्याला बोलायला. तर तिथे गेलो आम्ही आणि तिथे थोडंसं बसलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर परत आम्ही रिटर्न निघालो. आता तुम्ही म्हणणार जाताना वेगळी साडी होती, येताना वेगळी. तर आमच्याकडे कसं आहे, कोणाला पण आपण भेटायला गेलो किंवा कशाला पण गेलो ना, तर आपल्याला साडी नेसवतात. हे आमच्याकडे ना खरंच कंपल्सरी आहे. तुमच्याकडे पण आहे का नक्कीच मला सांगा. तर म्हणून आहे ना मी साडी नेसली होती. मला नकोच वाटत होती, पण ते खूप जास्त फोर्स करत होते म्हणून मी घातले होते. तरी ते ना छोटे-मोठे काही शॉपिंग करायची होती ते पण केली आणि त्याच्यानंतर आहे ना उसाचा रस घेतला. आता जाताना जरी मँगोचा घेतला होता, पण येताना म्हटलं हेच बरं आहे, हेच चांगलं लागतंय. आता राजवीरला पाहुणे ठिकाणी गेल्यावर काही पैसे भेटले ना, तर त्याला ना पूर्ण खरेदी करायची असते. म्हणून इथं ना त्याने खेळणे घेतले आणि त्याच्यानंतर राजवीरच्या पप्पाला पण काहीतरी घ्यायचं होतं. काय घेतलं मला लक्षात येत नाहीये, पण त्याच्याकडे ना फोन पे होत नव्हता, म्हणजे नेट चालत नव्हता. मग ते बोलले की तुझ्याकडे आहेत का? असं कधी होऊ शकतं का आपल्या बायकाकडे चिल्लर पैसे राहणार नाही? कधी पण असतात, कधी पण आणि कधी पण माघार भेटतात आपल्याकडे आणि माझ्याकडे तर कंपल्सरी असतात, तुमच्याकडे पण असेलच, असं कधीच होऊ शकत नाही. तर असं त्याच्यानंतर हे पाण्याची बॉटल सुद्धा मला घ्यायची होती. आता फ्रीजमध्ये भरून ठेवायला लागतात म्हणून आम्ही बघितले ते, पण त्याची क्वालिटी चांगली नव्हती म्हणून मी ते काही घेतलं नाही. आणि त्याच्यानंतर आता घरी आलो होतो. खरंच खूप जाम बोर झालो होतो, म्हणजे उन्हात गेलो म्हणून जास्त बोर झालोय, नाही तर तिथं जाऊन खरंच खूप छान वाटलं सगळ्याला भेटून. तर चला एंड करते, भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.